नमस्कार, मी औषध निर्माता निरंजन पवार तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आवळा खाल्ल्याने काय काय फायदे होतात. जर आपण नियमित आवळा खाऊ तर आवळा खाल्ल्याने आपल्याला काय काय फायदे मिळू शकतात याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की जर आपण आवळाचं नियमित सेवन करू तर आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कुठले कुठले फायदे होऊ शकतात आणि काय काय तोटा होऊ शकतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशीच नवनवीन इन्फॉर्मेशन मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आवळा हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं, कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन असेल, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि हे जे घटक आहेत ना, हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आणि जर आपण नियमित आवळाचं सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आवळा नेमकं खायचा कसं, उपाशीपोटी खायचा की कसा खायचा याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर मित्रांनो, आपण नेहमी बघतो की काही सीझन मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप लोक असे बिमार पडतात, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन त्यांना खूप जास्त होतं. तर व्हायरल इन्फेक्शन जे होतं म्हणजे त्याला आपण संसर्गजन्य रोग असं सुद्धा म्हणू शकतो. हे जे संसर्गजन्य रोग असते मित्रांनो, हे अशाच व्यक्तींना होते ज्यांचा रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती कमी असते. म्हणून आवळा जर आपण खाऊ तर आवळा जे आहे ते रोगप्रतिकारक क्षमता जी आहे आपल्या बॉडीची ती वाढवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. म्हणून जर आपण रोज आवळा खाऊ तर आवळ्यामुळे काय होते, आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास किंवा वाढण्यास खूप मदत होते. कारण आवळ्यामध्ये असतं व्हिटॅमिन सी, आणि व्हिटॅमिन सी हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. व्हिटॅमिन सी मुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता तर वाढतेच, परंतु व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते आणि आपल्या केसांना चमकदार बनवण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. म्हणून आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण आवळ्यामध्ये खूप जास्त असतं. आणि नेक्स्ट फायदा आपण जर बघायचा झाला तर मित्रांनो, तर डायबेटिक म्हणजे मधुमेह, जे डायबेटिक पर्सन्स आहेत म्हणजे मधुमेह ज्यांना आहे त्यांनी जर त्यांच्या आहारामध्ये पर्टिक्युलरली जर आवळ्याचा समावेश केला तर याने काय होऊ शकते की त्यांच्या जी रक्तातील पातळी आहे ती कमी करण्यास आवळा हा मदत करतो आणि त्यांना थोडीशी राहत यामध्ये मिळू शकते. नेक्स्ट आहे मित्रांनो, आवळ्यामध्ये जे व्हिटॅमिन सी असतं ते व्हिटॅमिन सी काय करतं, ज्या लोकांच्या शुक्राणूंची संख्या ही कमी असते त्या लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. यासोबतच काय होऊ शकते, आवळ्याच्या सेवनाने काम शक्ती सुद्धा वाढू शकते. यासोबत आवळा फिजिकल पॉवर सुधारण्यासाठी सुद्धा देखील ओळखला जातो. नेक्स्ट फायदा आहे मित्रांनो आपल्या हृदयासाठी. म्हणजेच काय की जे आवळा जे आहे हे काय करतं, आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे त्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. त्यामुळे काय होतं, जो पण आपले हृदयरोग आहे म्हणजे हृदयाच्या ज्या वेन्स आहेत किंवा ज्या आर्टरीज आहेत त्यामध्ये जे जमा झालेलं म्हणजे अनवॉन्टेड वेस्ट आहे ते रिमूव्ह करण्यामध्ये किंवा त्याची पातळी कमी करण्यामध्ये हे आवळा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. तर मित्रांनो, हे होते वेगवेगळे फायदे. म्हणजे कशा कशासाठी इम्पॉर्टंट फायदा आहे की आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आवळ्याचा खूप फायदा होतो. त्यानंतर केसांसाठी, आपल्या डोळ्यांसाठी, त्यानंतर त्वचेसाठी सुद्धा आवळा हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. त्यानंतर जे लोकांना मधुमेह आहे म्हणजे डायबेटिक आहे तर डायबेटिक मध्ये जी ब्लड शुगर लेवल आहे ती कमी करण्यामध्ये आवळा हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. मित्रांनो, हे होते वेगळे असे फायदे जे की आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला मिळू शकतात. म्हणून तुम्ही सकाळी उपाशी पोटी जर आवळ्याचं सेवन केला तर हे वेगवेगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. तर आता आपल्याला बघायचं की कोणत्या रुग्णांनी म्हणजे कोणत्या व्यक्तींनी आवळा हा खाऊ नये, म्हणजेच कोणत्या व्यक्तीसाठी आवळा हा जर खाल्ला तर त्याच्यासाठी हा बॅड असू शकतो किंवा त्याच्यासाठी हा डिसएडव्हान्टेजेस असू शकतो. तर मित्रांनो, ज्यांना लिव्हरचा काही डिसीज आहे किंवा लिव्हर संबंधित काही रोग आहे तर अशा व्यक्तींनी आवळा खाऊ नये. कारण काय होतं, यामध्ये असणारा व्हिटॅमिन सी आणि अधिक आम्लीय तत्वे हे लिव्हरचे आजार अधिक त्रासदायक म्हणजेच अधिक वाढू शकतात. म्हणून ज्यांना लिव्हर संबंधित कुठल्याही प्रकारचा आजार आहे त्यांनी आवळा खाणं हे टाळावं. त्यानंतर दुसरं आहे मित्रांनो, ज्यांना किडनी संबंधित कुठल्याही प्रकारचा त्रास असेल किंवा किडनी संबंधित कुठल्याही प्रकारचा रोग आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा आवळा खाणं किंवा आवळ्याचा रस घेणं हे टाळलं पाहिजे. की नेक्स्ट आहे मित्रांनो, की ज्या व्यक्तींना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी आवळा खाणे टाळलं पाहिजे. कारण आवळा काय करतं, जे रक्तदाब आहे ते रक्तदाब कमी करण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. म्हणून ज्या व्यक्तींना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी मुळीच आवळा खाल्ला नाही पाहिजे. मित्रांनो, ही होती पूर्ण इन्फॉर्मेशन आवळाबद्दल. म्हणजे आवळ्याचे फायदे आपण बघितले आणि कोणत्या व्यक्तींनी आवळा हा खाल्ला नाही पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती काही पण इफेक्ट होऊ शकतो. तर ही इन्फॉर्मेशन फक्त एज्युकेशनल पर्पज साठीच मी सांगत आहे. जर तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला किंवा फॅमिली फिजिशियन्सला नक्कीच कन्सल्ट करू शकता. त्यानंतरच आवळ्याचं सेवन करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.